शस्त्रबंदी आदेशानंतर नाशिक रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई। रेकॉर्डवरील गुन्हेगार, गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह जेरबंद। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे सिन्नर फाटा भाजीपाला मार्केट परिसरात सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगार बामे मनोहर कैलास डागले वय 25 यास विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह ताब्यात घेण्यात आहे। संशयित आरोपीकडून सुमारे 31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे। याविषयी अधिक माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्या मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्याच्या अनुषंगाने आमचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब आणि सर्व आमची डीबीची टीम, त्याच्यामध्ये एपीआय सुरेश साहेब आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली ते आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण 31,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे। सदर इसम हा रेकॉर्डवरचा आहे, याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत, त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे। या कारवाईबद्दल मी नाशिक रोड डीबी आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीत देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही देतो।